नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी कटाची आमटी कशी बनवायची। तर असं वाटण तयार करून घ्याल तर कटाची आमटी ही एक नंबरच होणार। तर कशी बनवायची, चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे मी एक तवा घेतलेला आहे, यामध्ये 1-2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांद्याचा हलकासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। आता इथे आपण मंद आचेवरती हा कांदा हलकासा भाजून घेतलेला आहे। पाहू शकता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत। सुरुवातीला इथे आपल्याला 1 चमचा धणे यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर 1 चमचा इथे आपण जिरे घालून घेतलेले आहेत। 1 चमचा तीळ इथे आपण घातलेले आहेत आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला थोडंसं सुकं खोबरं चिरून घेतलेलं यामध्ये घालायचं आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत याला गोल्डन कलर येत नाही, याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे। एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत इथे आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे जेवढं तुम्ही चांगलं भाजून घ्याल तेवढंच आमटीला चव ही अतिशय छान येते। याचा कच्चेपणा जो असतो तो पूर्णपणे निघून जातो। आता इथे आपण एक 5 ते 6 मिनिटांपर्यंत हे चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता हे भाजून झाल्यानंतर इथे आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता हे चांगलं भाजून घेतल्यानंतर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेणार आहोत। आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता हे थंड झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं बारीक चिरून घेतलेलं आलं यामध्ये घातलेलं आहे। एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर कोवळ्या देठासहित आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता इथे मी यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि एक अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता पाणी घातल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। एकदम बारीक अशी पेस्ट इथे आपल्याला करून घ्यायची आहे। तर हे बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीचं वाटण इथं हे तयार झालेलं आहे। अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही, या पद्धतीनं इथं आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता हे तयार केलेलं वाटण आपण एका साईडला ठेवून देणार आहोत। त्यानंतर इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे। या कढईमध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे। आपण रोजच्या भाजीसाठी किंवा रोजच्या आमटीसाठी जेवढे तेल वापरतो त्याच्यापेक्षा थोडंसं 1-2 चमचे तेल आपल्याला यामध्ये जास्त घालायचं आहे। आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी आणि एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। आता मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते संपूर्ण वाटण आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे वाटण छान असं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1-2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। इथे तुम्ही हे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण कटाची आमटी ही चवीला थोडीशी तिखट आणि झणझणीत छान लागते।
यासाठी इथे मी थोडेसं तिखटाचं प्रमाण हे जास्त ठेवलेलं आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आता आपल्याला एक झाकण ठेवून छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. आता 1-2 मिनिटांसाठी यावरती आपण झाकून ठेवलेलं होतं. तर छान अशी वाफ आल्यानंतर पाहू शकता या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. पुन्हा एकदा इथे आपण हे चमच्याने या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. आता आपण पुरणपोळी करताना जी येळवणी काढली होती त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास गरम पाणी घालायचं आहे आणि त्याला एक उकळी मारून घ्यायची आहे. आणि उकळी मारलेली ही येळवणी आता आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, येळवणी मसाल्यामध्ये घालताना येळवणी ही गरम करूनच घ्यायची आहे, ज्यामुळे आमटीला कट देखील छान येतो आणि चवीला देखील छान होते. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. हे चांगलं मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे आणि यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. पुन्हा एकदा इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत. आता हे मिक्स केल्यानंतर याला 5 ते 6 मिनिटांपर्यंत चांगली एक उकळी येऊन द्यायची आहे. चांगली उकळी आल्यानंतरच गॅसचा फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. आता इथे मी याला एक चांगली उकळी येऊन दिलेली आहे आणि आमटी ही छान अशी शिजलेली आहे. पुन्हा एकदा इथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावरती टाकलेली आहे. तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने ही झणझणीत कटाची आमटी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.